हाय, हॅलो, नमस्कार. आजचं वातावरण थोडं असं ढगाळ-ढगाळच होतं काहीच. सो मग सकाळी उठले, आवरलं, जरा फ्रेश झाले. थंडी खूप आहे आमच्याकडे. पुण्यात खूप जास्त थंडी आहे आणि स्पेशली आमच्याकडे तर आहेच खूप थंडी. आणि मग काय थंडीमध्ये चहा तर पाहिजेच ना. मग सगळ्यात पहिला चहा ठेवला. चहा ठेवला की दिवस कसा फ्रेश जातो आणि चहाशिवाय माझी सुरुवातच नाही होऊ शकत दिवसाची. चहा पिला की जरा बरं वाटतं आणि कामं करायला पण जरा एनर्जी येते. सो मी चहा पिला जरा थोडासा. त्यानंतर मग ह्यांना पण नाश्ता करायचा होता. मग साक्षीने पोहे केलेच होते. मग ॲपल ज्यूस आणि पोहे दिले त्यांना. त्यानंतर मग आम्ही थोडंसं गार्गीसोबत खेळले. गार्गी मला म्हणते, "चाची देखो मैंने नया कार लिया." चिडवत होती आम्हाला. सो त्याच्यानंतर मग काय माझ्या फ्रेंडचा कॉल आला की अनुजचा मेकअप करायचा होता. तिचा आज डान्स होतं. स्कूलमध्ये गॅदरिंग होतं. मग आम्ही तिचं छान आवरत होतो आणि ते आवरता ना म्हणजे आम्ही दोघी आवरत होतो आणि मला ना माझे स्कूल डेज आठवले. म्हणजे असं सगळ्या आठवणी अशा रिफ्रेश झाल्या. म्हणजे मी पण अशी डान्समध्ये पार्टिसिपेट करायची. मग माझी आई मला अशी तयार करायची. छान होते ते दिवस लहानपणीचे. आणि त्या गार्गी म्हणते, "चाची मुझे भी मेकअप करना है अन्नू दीदी का." पर क्या गाइस उसकी मम्मी बोली, "तू जरा रुक जा, तू अभी छोटी है, अभी तेरी एज नहीं है मेकअप करने की." और गार्गी बेचारी बहुत शांत बैठ गई. फिर हम लोगों ने अन्नू का अच्छे से मेकअप किया आणि ती खूप क्यूट दिसत होती गाईज, खूप छान दिसत होती आणि तिच्याकडे बघून असं खरंच वाटत होतं की असंच माणसाने लहानच राहावं, कधी मोठं होऊच नाही. कारण मोठं झालं की खूप सारे हेक्टिक्स असतात. सो जाऊ द्या ते खूप वेगळा चॅप्टर आहे. आणि ते मी आणि अनु रांगपाव करत होतो. किती क्यूट दिसते ती.